राज्यातील बळीराजाला दिलासा मिळणारी बातमी. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. 36,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ होण्याचा अंदाज असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की महाराष्ट्रातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय विनाअट कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. याआधी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही ठराविक मर्यादेपर्यंत मदत मिळेल, तर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होईल, असे सांगितले आहे. हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांची घोषणा. युद्ध संपलं, सेन्सेक्स 1695 अंक वाढला. क्रूड. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण संघर्ष संपल्याचा दावा केल्यानंतर जगभरातील शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घोषणेचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स तब्बल 1695 अंकांनी वाढला, तर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही वाढला. युद्धाच्या भीतीमुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून क्रूड ऑइल जवळपास $10ने स्वस्त झाले आहे. तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे भारतासारख्या आयातदार देशांना मोठा फायदा होऊ शकतो. इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल आणि महागाईवरही नियंत्रण येण्याची शक्यता आहे. याचबरोबर भारतीय रुपयातही मजबूती दिसून आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे आयात खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते. जागतिक बाजारात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आणि त्याचा फायदा शेअर बाजाराला झाला. मात्र युद्ध संपल्याबाबत अद्याप सर्व संबंधित पक्षांकडून अंतिम अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. एकंदरीत युद्धविरामाच्या आशेने शेअर बाजार तेजीत. तेलाच्या किंमती घसरल्या आणि रुपया मजबूत झाला, ही भारतासाठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. 30 कोटी मतदारांच्या कार्डवरचे धूसर फोटो हटवणार. निवडणूक आयोगाने मतदार यादी अधिक अचूक आणि स्वच्छ करण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील सुमारे 30 कोटी मतदारांच्या ओळखपत्रावरील धूसर, जुने किंवा अस्पष्ट फोटो बदलले जाणार आहेत. तसेच मतदारांच्या पत्त्यांचीही पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत 2.6 लाख बनावट किंवा डुप्लिकेट मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत. एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. मतदार यादीतील चुका शोधण्यासाठी आयोगाने आधुनिक तंत्रज्ञान आणि फोटो मॅचिंग प्रणालीचा वापर केला आहे. यामुळे मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह होईल. आगामी निवडणुकांमध्ये फक्त पात्र आणि वास्तविक मतदारांची नोंद राहील, असा आयोगाचा दावा आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार असून निवडणूक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेअर बाजारात तोटा. वाशिममध्ये पत्नी, 2 मुलांना मारून शिक्षकाची आत्महत्या. वाशिम जिल्ह्यातील एका शिक्षकाने शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृत्तानुसार शेअर बाजारात कोट्यवधी रुपयांचा तोटा झाल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. या तणावातून त्यांनी प्रथम पत्नी आणि 2 लहान मुलांना विष देऊन ठार मारले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. मृत शिक्षक नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. घटनास्थळावरून सुसाईड नोट सापडल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये आर्थिक नुकसान, वाढते कर्ज आणि कुटुंबाच्या भवितव्याची चिंता व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. ही घटना अत्यंत दुःखद असून आर्थिक अडचणी, गुंतवणुकीतील तोटा आणि मानसिक तणाव यांचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, याचे हे एक वेदनादायक उदाहरण आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गुटखा तस्करावर थेट मकोका, नेटवर्क नष्ट करणार, तुकाराम मुंढे यांचा आदेश. महाराष्ट्रात गुटखा, तंबाखू आणि पानमसाला यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट मकोका, MCOCA अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी केवळ किरकोळ विक्रेते किंवा वाहतूकदारांवर कारवाई होत होती. मात्र आता संपूर्ण साखळीतील मुख्य सूत्रधार, उत्पादक, पुरवठादार, गोदाम मालक आणि नेटवर्क चालवणाऱ्या आरोपींना लक्ष्य केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला असून अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की प्रामाणिक व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देश नसून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाई केली जाईल.
तसेच दूध भेसळ करणाऱ्यांवरही कडक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकंदरीत गुटखा माफिया आणि अवैध तस्करीच्या नेटवर्कविरुद्ध राज्यभर मोठी मोहीम सुरू होणार असून मुख्य आरोपींवर थेट मकोका लावण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी अवघी 100 टन. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी प्रक्रियेला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. सरकारने कांदा खरेदीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले असले तरी प्रत्यक्षात खरेदी अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. वृत्तानुसार जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 100 टन कांद्याची खरेदी झाली आहे, तर खरेदीचे उद्दिष्ट सुमारे 2 लाख टन ठेवण्यात आले होते. शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की नाफेड आणि NCCF यांच्या नियोजनातील त्रुटी, नोंदणी प्रक्रिया आणि खरेदीतील विलंब यामुळे खरेदीचा वेग मंदावला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांना कांदा कमी दरात विकावा लागत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून सरकारने कांदा खरेदी प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्याची मागणी होत आहे. कांद्याचे बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना अपेक्षित परिणाम देत नसल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात दिसत आहे. अदरक आले ला टॉप बाजारात चांगले भाव. जळगाव बाजार समितीत सर्वाधिक 10,000 रुपये प्रति क्विंटल दर. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आलेला चांगला दर मिळत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आजच्या बाजारभावानुसार जळगाव बाजार समितीत आल्याला सर्वाधिक 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर कामठी बाजार समितीत 8,560 रुपये, चंद्रपूर, गंजवड आणि हिंगणा बाजार समितीत 8,500 रुपये, तर रत्नागिरी बाजार समितीत 7,200 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवला गेला आहे. सध्या बाजारात आल्याची मागणी चांगली असल्याने दर स्थिर आणि समाधानकारक आहेत. तज्ज्ञांच्या मते आगामी काळात मागणी कायम राहिल्यास दरांना आणखी आधार मिळू शकतो. शेतकऱ्यांनी माल विक्रीपूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीतील ताजे भाव तपासून योग्य वेळी विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत आजच्या बाजारात आले उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून जळगाव बाजार समितीने सर्वाधिक भाव देत अव्वल स्थान मिळवले आहे. मुंबई आणि पुणे बाजारातील सोने चांदीचे भाव तेजीत. मुंबई आणि पुणे सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,51,670 रुपयांच्या पुढे पोहोचला असून 22 कॅरेट सोन्याचा दर 1,44,450 रुपये इतका नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्याही दरात वाढ दिसून आली आहे. चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत असून 1 किलो चांदीचा भाव 2.5 लाख ते 2,66,000 रुपयांच्या दरम्यान व्यवहारात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार तसेच गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींना आधार मिळत आहे. एकंदरीत आज मुंबई आणि पुणे बाजारात सोने चांदी दोन्ही तेजीत असून मौल्यवान धातूंच्या बाजारात सकारात्मक वातावरण कायम आहे.